गोष्ट तुम्हाला शिकवेल की मेहनत कधीच वाया जात नाही। आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर गोष्ट, कोळी आणि मासोळी। एका लहानशा गावात रामू नावाचा साधा पण मेहनती कोळी राहत होता। त्याचं आयुष्य अगदी सोपं होतं। रोज सकाळी सूर्य उगवायच्या आधी तो आपलं जाळं खांद्यावर घेत असे आणि नदीकाठी जात असे। तो तासनतास पाण्यात उभा राहून शांतपणे मासोळी पकडायचा। कधी जास्त मासोळी मिळायच्या तर कधी कमी, पण रामू कधीच नाराज होत नसे। तो नेहमी म्हणायचा, मेहनत केली की नक्की फळ मिळतं, थोडा उशीर झाला तरी चालेल। त्याच गावात एक श्रीमंत माणूस राहत होता, श्यामलाल। त्याच्याकडे मोठं घर, दिमाखदार कपडे आणि एक महागडं मशीन होतं, जे पाण्यात टाकलं की मासोळ्या आपोआप पकडल्या जात। श्यामलाल रोज रामूला पाहायचा आणि हसून म्हणायचा, अरे रामू, अजूनही हाताने मासोळी पकडतोस? एवढे कष्ट कशाला करतोस? थोडं हुशारीने जगायला शिक। मेहनती लोक नेहमी गरीबच राहतात। रामू शांतपणे हसून उत्तर द्यायचा, हुशारीपेक्षा मेहनत जास्त काळ टिकते श्यामलाल भाऊ। एके दिवशी सकाळी गावावर काळे ढग जमले, वारा जोरात सुटला आणि नदीत मोठं वादळ आलं। लाटांमध्ये उंच उसळणारा पाणीचा प्रवाह पाहून बरेच कोळी घरीच थांबले। श्यामलालला वाटलं, आज माझं मशीन दाखवेल त्याची काय ताकद आहे। तो आपलं महागडं यंत्र घेऊन नदीकाठी गेला, पण वादळामुळे पाणी ढगाळ झालं होतं। त्यामुळे मासोळ्या खोल पाण्यात निघून गेल्या। त्याचं मशीन काहीच काम करू शकलं नाही। त्याने तासनतास प्रयत्न केला, पण जाळ्यात एकही मासोळी अडकली नाही। आणि दुसरीकडे रामूने नेहमीप्रमाणे आपलं जुने जाळे तपासलं, दोऱ्या बांधल्या आणि शांतपणे नदीत उतरला। तो पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेत संयमाने जाळं टाकत राहिला। काही वेळाने वादळ शांत झालं। रामूने हळूहळू आपलं जाळं ओढलं आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं, कारण जाळं मासोळ्यांनी भरलेलं होतं। तो आनंदाने म्हणाला, देवावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवला की काहीही अशक्य नाही। रामू गावात परत आल्यावर लोक थक्क झाले। श्यामलालचे यंत्र फेल झाले होते, पण रामूचं साधं जाळं त्याला मोठं यश देऊन गेलं। श्यामलालला त्याच्या चुका उमगल्या। तो रामूकडे आला आणि म्हणाला, रामू, आज मला कळलं, केवळ साधनांनी नव्हे तर मनापासून केलेल्या मेहनतीनेच यश मिळतं। रामूने हसत उत्तर दिलं, श्यामलाल भाऊ, मेहनत हीच खरी श्रीमंती आहे। जे मन लावून काम करतात त्यांचं नशीब आपोआप चमकतं। यावरून आपल्याला तात्पर्य मिळतं, मेहनत कधीच व्यर्थ जात नाही। चिकाटी, संयम आणि मनापासून केलेले प्रयत्न हेच खरे यशाचे गमक आहे। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला कधी मिळालं ती गोष्ट आम्हाला नक्की सांगा। धन्यवाद।